जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो SSC GDचा आपला जो आहे तो मेडिकल या ठिकाणी पूर्ण पद्धतीनं चालू आहे. पण मेडिकल जो आहे खूप ढिलं होत आहे बघा भावांनो. मेडिकल खूप स्लो आहे, खूप आणि काही सेंटरवरती मुलींचा देखील या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. सॉरी, मेडिकल चालू आहे मुलींचा देखील. त्यामुळे बघा मुलींना आधी त्यांनी चेक करत आहेत मुलींचं मेडिकल, पुन्हा त्यानंतर बघा भावांनो मुलांचं या ठिकाणी होत आहे. सर्वात आधी बघा भावांनो हे तिन्ही सेंटरवरती बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं DV होतं या ठिकाणी. बघा DV या ठिकाणी सर्वात आधी होत आहे. त्याच्यानंतर DV झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 पार्टमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 3 ह्याच्यामध्ये तुमच्या या ठिकाणी ब्लड टेस्ट, एक्सरे आणि युरिन टेस्ट हे 3 टेस्ट होत आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर पाठवत आहेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलवून घेत आहेत. पुन्हा त्या ठिकाणी मेडिकल होत आहेत प्रत्येक सेंटरवरती. आणि आपण जर विशेष सांगितलं की नाशिक सेंटरवरती आपली अपडेट आहे की कालची की मेडिकल कसा झाला, तर भावांनो बघा नाशिक सेंटरवरती पर डे जो आहे तो 150 मुली या ठिकाणी बोलवत आहेत नाशिक सेंटरवरती. 150 मुलं या ठिकाणी बोलवत आहेत. त्यापैकी प्रेझेंट जी मुलं होते ते होते 125 लगभग. ठीक आहे, 120-125 मुलं या ठिकाणी नाशिक सेंटरवरती प्रेझेंट होते. आता त्या प्रेझेंटीपैकी भावांनो या ठिकाणी त्यांनी काय केले की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या 125 जणांचं पूर्ण झालेलं आहे. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एकाही मुलाला बाहेर काढायला नाहीत. सर्कल डेटचा असो किंवा त्या ठिकाणी नवीन असो तरी एकाही मुलाला त्यांनी बाहेर काढायला नाहीत. आणि या ठिकाणी यामधून त्यांनी 3 डॉक्टर आहेत. नाशिकला किती डॉक्टर आहेत तर 3 डॉक्टर आहेत. त्या ठिकाणी एक महाराष्ट्राचा आहे डॉक्टर आणि 2 जे आहेत ते बाहेरले डॉक्टर आहेत. आणि 3 डॉक्टरांपैकी 10-10चा ग्रुप करून बघा आज जो झालेला आहे तो खूप करून बाकी मुलांचा चालू आहे. पण 10-10चा ग्रुप करून त्या ठिकाणी डॉक्टरकडे सोडत आहेत. 10-10चा ग्रुपमधून 2 ग्रुपचे अपडेट भेटलेले आहे. म्हणजे फर्स्ट डॉक्टरकडे 10 मुलं आणि सेकंड डॉक्टरकडे 10 आणि थर्ड डॉक्टरकडे 10 मुलं असे 10-10 मुलं या ठिकाणी त्यांनी घेत आहेत. 125 जे प्रेझेंट होते त्यातून 10-10 मुलं सोडलेत. आणि माझ्याकडे एका ग्रुपची अपडेट होती की या ग्रुपमध्ये 10 मुलं, या ग्रुपमध्ये 10 आणि या ग्रुपमध्ये यांचा अजून चालू आहे तिसऱ्याचा. दुसरे आणि ह्याच्यामध्ये बघा भावांनो 20 मुलांपैकी 12 जे मुलं आहेत जे आज फिट झालेले आहेत आणि 9 जे आहेत ते रिमेडिकलला त्यांना डेट दिली आहेत. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होता की बघा तुमचा मेडिकल जो आहे 2 ते 3 दिवसामध्ये समाप्त होणार आहे. पण रिमेडिकल तुरंत नेक्स्ट डे रिमेडिकल देत नाहीत. म्हणजे त्यांचा जो वर्किंग आहे त्या वर्किंग प्रमाणे त्या ठिकाणी मुलांना तारीख देत आहेत. कोणाला लगेच तारीख भेटत आहे, कोणाला 2-3 दिवसानंतर तारीख भेटत आहेत. नाशिक सेंटरवरतीच रिमेडिकल आहे. ज्या सेंटरवरतीच मेडिकल चालू आहे त्या सेंटरवरतीच रिमेडिकल घेत आहेत. ओव्हरऑल जर सांगितलं मुलांना खूप त्या ठिकाणी बसवणं चालू आहे. खूप काही त्यांना मतलब त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला खूप टाइम लागत आहे. मुलं या ठिकाणी किती टाइम बसावं असं त्यांना झालेलं आहे. बसवतात पुन्हा त्या ठिकाणी काही थोडंसं घेत आहेत पुन्हा आणि त्या ठिकाणी बसवून ठेवत आहेत. खूप जास्त बसवून ठेवत आहेत. आणि मेडिकलमध्ये फक्त 10-10चा ग्रुप करून सोडत आहे. म्हणजे 10चा मुलांचा पूर्ण मेडिकल झाला की त्यानंतर ते सोडत आहेत. आणि नाशिक सेंटरला या ठिकाणी जो आई चार्ट आहे तो बघा जो असं AU तो जो चार्ट होता तो चार्ट या ठिकाणी घेत आहेत आई चार्टला. ठीक आहे, आई चार्टला तो चार्ट या ठिकाणी घेत आहेत. आणि आपण बाकी दुसरा सेंटर बघू. ही बघा पहिल्या दिवसाची अपडेट आहे आपल्याकडे. नागपूर सेंटर जर आपण बघितला, नागपूर सेंटरला एंट्री बघा काल जी झाली ती 6:30ला एंट्री झाली. 6:30ला एंट्री झालेली आहे. आणि पर डे ह्या नाशिक सेंटरला 100 मुलं आहेत आणि 98 मुलं या ठिकाणी नाशिक सेंटरला प्रेझेंट होते. 98. आणि नागपूर सेंटरला 25 मुली पण त्या ठिकाणी बोलवलते काल. तर मुली या ठिकाणी 22 मुली प्रेझेंट होते. या ठिकाणी मुलामध्ये 2 मुलं अब्सेंट आणि 22 मुलीमध्ये जो आहे 3 मुली अब्सेंट होते. तर मुलींपैकी बघा डॉक्युमेंटमध्ये एका मुलींचं बघा काय झालं की जे फॉर्ममध्ये जे डेट ऑफ होती ते आणि जो डॉक्युमेंट होते त्या डेट ऑफ मॅच नाही झाली आणि तो त्यांनी ॲफिडेविट बी नाही त्या ठिकाणी आणला होता सोबत. तर त्याला डायरेक्ट
रिजेक्शन स्लिप दिलेली आहे, म्हणजे डायरेक्ट त्या भरतीतून रिजेक्ट झाली आहे एक मुलगी. आणि बाकी जे आहे मुलींचा बघा, मुलींचा डॉक्टर वगैरे सर्व काही वेगळं असणार आहे आणि मुलांचा पण. आणि नाशिक सेंटरला बघा, त्या मुलांना जे सांगितलं मला या ठिकाणी 20-22 मुलांचा ग्रुप करत आहेत डॉक्टरकडे. या ठिकाणी पण 3 डॉक्टर सॉरी नागपूरला 20-22 मुलांचा ग्रुप करून त्या ठिकाणी सोडत आहे. आणि मेडिकल थोडंसं टाईट होत आहे, म्हणजे स्ट्रिक्टली या ठिकाणी एक एक पॉईंट बारीकीने चेक करत आहेत. त्यासाठी त्याने इतके जास्त टाईम आणि खूप मुलं या ठिकाणी कमी घेत आहेत. मुलं कमी घेत आहेत आणि व्यवस्थित चेक करत आहेत. म्हणजे असं त्या ठिकाणी समोर तुम्हाला लाईन करून बसवत आहेत की हे 20 झाल्यानंतर पाठीमागची 20 तयार, 20 झाल्यानंतर त्याच्या पाठीमागची 20 तयार, असं या ठिकाणी मेडिकल घेत आहेत. आणि नागपूर सेंटरवरती आपल्याला अजून किती मुलं फिट झाले हे अपडेट भेटायला नाही आहे. ठीक आहे, फक्त इतकीच जानकारी या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे की मुलं जे आहेत ते मुलांना काय होतंय फक्त की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाला की लगेच मेडिकल आहे असं वाटत होतं, पण असं नाही आहे. लगेच आपलं 3 टेस्ट होत आहेत, ब्लड टेस्ट, एक्सरे, युरिन टेस्ट. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं या ठिकाणी मेडिकलला सुरुवात होत आहे. आई चार्ट बघा नागपूरला हिंदी पण आहे, हिंदीचं पण आहे कुठल्या डॉक्टरकडे, आणि इंग्लिशचा पण चार्ट आहे, दोन्ही चार्ट आहे. तर तुम्ही ज्यांनाचा मेडिकल नागपूर सेंटर पडलेला आहे त्यांनी हे दोन्ही चार्ट नीट काटकोर पद्धतीने पाठ करून किंवा वाचून एकदा दोनदा लक्ष देऊन या नागपूर सेंटर जाता वेळेस घेऊन जावा. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर कोणाच्या डॉक्युमेंटला अजून बी काही कमी जास्त फरक असेल तर लगेच ॲफिडेविट बनवा. ठीक आहे, ॲफिडेविट नसेल तर तुम्हाला रिजेक्ट करत आहेत. ठीक आहे, आता आपण पुणे सेंटरची बघूया भावांनो. पुणे सेंटरची बघा भावांनो, खास आपल्याला अपडेट नाही भेटली. मी अजून पण त्या ठिकाणी मुलांना कॉल करत आहे, तर कॉल रिसीव नाही करत आहे. पुणे सेंटरची अजून पण नाही एंट्री भेटली. 6:15 6:30ला या ठिकाणी मुलं आत गेलेले आहेत. काल मला एका मुलाने मेसेज केला 6:15ला, आणि तो रात्री बाहेर पण आलता, पण मी त्या ठिकाणी त्याला फोन नाही केला, त्या ठिकाणी मेसेज केला. तो आज सकाळी बी त्याच टायमाला तो आत गेलेला आहे. पण मुलांपैकी बघा ह्या पुणे सेंटरला प्रेझेंटली तो म्हणत होता लगभग 130 ते 140 मुलं या ठिकाणी पुणे सेंटरला प्रेझेंट आहेत, तो असं म्हणत होता. ठीक आहे, पुणे सेंटरला. आणि त्यातून आता किती फिट होतील काय नाही, मी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची पूर्ण अपडेट, माझं जर बोलणं झालं तर मी 100% जानकारी काढून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अपडेट प्रमाणे व्हिडिओ या ठिकाणी बनवून देईन. आणि ज्यांचं पुढं मेडिकल आहे, ठीक आहे, त्यांनी हा व्हिडिओ बघा भावांनो. थोडंसं माझ्या सांगण्यातून काही जर तुम्हाला समजत नसेल तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे, कारण काय होतंय की मुलांकडनं मोबाईलद्वारे अपडेट घेणे, पुन्हा त्याच्यातून का लिहून पुन्हा सांगणे, हा थोडंसं मिसमॅच होत आहे. त्याच्यानुसार तुम्हाला माझं आजचं व्हिडिओ कसं वाटतंय, मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलत आहे. बाकी बघा, प्रत्येक सेंटरवरती मेडिकल हा हार्डच आहे. कुठल्या सेंटरवरती तुम्ही असं समजू नका की मेडिकल इझी होत आहे. इझी हा फक्त जे फिट झाले तेच म्हणत आहेत की भाऊ चांगला गेला मेडिकल, आणि ज्यांना रेमेडिकल झालेलं आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी टफ जात आहे. आणि विशेष म्हणजे जे 8 मुलं नाशिक सेंटरला जे अनफिट या ठिकाणी म्हणजे रिमेडिकलला जे गेलेले आहेत, त्यांच्यापैकी बघा 4 मुलांना तुम्हाला मी मार्क सांगेन 120+ मार्क होते. तुम्हाला मी सरळ सांगेन की मी पहिल्यांदा बी सांगितलंय रिमेडिकल त्याच मुलांना, म्हणजे जास्त करून असं नाही की कमी मुलांना नाही भेटणार, जास्त करून त्याच मुलांना भेटणार आहे ज्यांचे मार्क जे आहेत ते चांगले आहेत. तुम्ही फिजिकल असो किंवा मेडिकलला बी तुम्ही बघा, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाल तेव्हा बी तुम्हाला भेटेल की जास्त ओव्हरऑल ज्यांना मार्क आहेत. आता ही उरलेले 4 आहेत त्यांना मार्क कमी पण असतील किंवा 117 असतील, 118 असतील, पण जास्त मुलांना या ठिकाणी मार्कवाले मुलांना काही ना काही पॉईंट खुकरून निघतच आहे आणि निघालेले आहेत. तर भावना आजची अपडेट होती ही, आणि तुम्ही पुढच्या अपडेटसाठी भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि अशाच अपडेट मी टाइम लागेल पर भावांनो मी तुम्हाला अपडेट का असेल ना ते देत राहीन जसं मला अपडेट भेटेल. ठीक आहे, आणि पूर्ण 1-2 सेंटरवरती जर अपडेट भेटली तर मी लगेच आपला व्हिडिओ या ठिकाणी बनवून तुम्हाला शेअर करेन. जय हिंद.